मी अविनाश दुधे आम्ही सारेतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण अतिशय दूरदूरून आलात. पुरेशी विश्रांती झाली नाही मला कल्पना आहे, पण आजचा दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम लक्षात घेता आपल्याला अगदी वेळेनुसार चालणं आवश्यक आहे. अगदी अर्ध्या मिनिटात आम्ही सारेबद्दल सांगतोय. आम्ही सारे या ग्रुपबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. कसला ग्रुप आहे, काय करतो. साधारणतः 3-4 वर्षापूर्वी विदर्भातले नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यशाळेचे वक्ते चंद्रकांत वानखडे यांच्या 61 निमित्त त्यांना आपण 11 लाख रुपयाचा कृतज्ञता निधी दिला होता. त्यानिमित्तानं विदर्भातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी कार्यकर्ते यांचं मिळून एक जो ग्रुप तयार झाला, त्यातूनच हे नकळतपणे संघटन तयार झालं. यात काही असं आम्ही कुठलं एम कुठलं ध्येय वगैरे ठेवून काम नाही करत. समोर जे जे येतं वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या व्यवसायातली माणसं या संघटनांमध्ये आहे. शिक्षक आहेत, पत्रकार आहेत, प्राध्यापक आहेत, राजकारणी आहेत आणि वेगवेगळ्या विचारधारांची माणसं आहे. हे सगळे मिळून आपापल्या क्षेत्रात जे जे उत्तम करतील ते करायचं, एवढा मिनिमम उद्देश ठेवून आम्ही सगळे काम करतोय. आणि याचा भाग बनूनच दरवर्षी असे शिबिरं, कार्यशाळा, वेगवेगळी व्याख्यानं आपण आयोजित करतो. या अशा प्रकारच्या एकत्रीकरणातून अनेकदा सगळ्यांचं भेटणं जेव्हा होतं तेव्हा एक विषय मात्र कॉमन असतो चर्चेत सगळ्याच्या, तो म्हणजे गांधी. गांधी तसाही हा माणूस तुमच्या आमच्या सर्वांच्या बालपणापासून व्यापून असतो आपल्याला. आणि वेगवेगळ्या पैलूंवर गांधींच्या चर्चा होते. गांधींचं जगणं, गांधींच्या आयुष्यातली माणसं, गांधींचे जगावेगळे प्रयोग, गांधींच्या वेगवेगळ्या विषयातल्या कल्पना, गांधींचा धर्मविचार, गांधीचं ग्रामस्वराज्य. आणि आमच्या पिढीचा प्रॉब्लेम दादेश्वर सर हा आहे की आमच्या पिढीला हे सगळं तुकड्या तुकड्यात माहीत आहे. म्हणजे एकीकडे आम्ही पुस्तकातला गांधी वाचतो, एकीकडे जगभरातली मोठी माणसं गांधीसमोर नतमस्तक होताना पाहतो, आणि त्याच वेळेस आमच्या सभोवताली जो आम्हाला गांधी ऐकायला येतो ते काही मात्र वेगळंच ऐकायला मिळतं. म्हणजे कोण कुठला बराक ओबामा सांगतो की माझी जगण्याची प्रेरणा गांधी आहे, आणि आमच्या सभोवतालची मंडळी मात्र गांधीचं एकदम विकृत चित्र उभं करताना आम्हाला दिसतो. तेव्हा आज जी अर्धवट वयातली पिढी आहे की ज्यांचं एखाद दुसरं पुस्तक, एखाद दुसरं भाषण, एखाद दुसरा वर्तमानपत्र लेख आहे, यावर जे आकलन आहे ते सगळं विचित्र होते आहे. आणि मग गांधीचे वेगवेगळे पैलू जेव्हा वाचायला मिळतात तेव्हा कळत नाही की नेमकं काय होतं. म्हणजे दादोशिवार सर गांधी मांडतात किंवा चंद्रकांत वानखडे गांधी मांडतात, ते कळतं की गांधी हा इतक्या वेगळ्या पद्धतीने जगला आहे. म्हणजे काल रात्री आमच्या एका ग्रुपमध्ये चर्चा सुरू होती की हा माणूस एकीकडे एवढे मोठमोठे विषय असताना एकीकडे किती छोट्या छोट्या विषयात गुंतत होता की गांधीला आलेल्या प्रत्येक विषयाला गांधी उत्तरं द्यायची. आणि त्या प्रश्न तरी कशाची यायची की स्त्रियांच्या समस्यांपासून तर माझ्या शैक्षणिक समस्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक गांधींना आपले सोल्युशन मागायचे आणि गांधी त्यांना उत्तरं द्यायची. तर असा हा अफाट माणूस, एकीकडे आरोग्याचे प्रयोग करायचा, एकीकडे ब्रह्मचर्याचे प्रयोग करायचा, एकीकडे अहिंसेचे प्रयोग करायचा. मात्र हा कळायला तितकाच अवघड आहे. म्हणजे सरळ सोटपणे समजून घ्यायला गेलं तर नाही कळत. काल परवा मला एक मित्र म्हणाला, की तुम्ही गांधीवर काय हे करताय. गांधी हा माणूस रंगीला माणूस होता. तो अगदी उपहासाने म्हणाला, पण हा उपहास, ही थट्टा ही अगदी आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसते. दादेश्वर नेहमी सर उल्लेख करतात की गांधी सध्या आपल्याकडे कुणाला नकोस आहे, सर्वांना नकोस आहे. सर्व प्रकारच्या विचारधारेची माणसं जी आजच्या ज्या आघाडीच्या विचारसरणी आहे त्या साऱ्यांना गांधीची थट्टा करण्यातच रस आहे. म्हणूनच सर्व मित्रमंडळींच्या चर्चेतून असं आलंय की असा जर गांधी आहे तर गांधीचं वेगळेपण काय आहे की जगभर त्याला मानलं जातं. म्हणजे जी माणसं आयुष्यभर हेडगेवार आणि गोवलकरची गोडवे गातात ते सत्तेत आल्यानंतर त्यांना पहिल्या दिवशी गांधीच्या प्रतिमेसमोर नतमस्तक का व्हावं असं वाटतं. असं काय वेगळेपण आहे. मग ही कुठली मजबुरी आहे. म्हणजे त्या माणसात काहीतरी वेगळेपण आहे. या सगळ्या विषयावर चर्चा होण्याच्या दृष्टीने हे 2 दिवसीय शिबिर मुद्दामून गांधींच्या कर्मभूमीत गांधी समजून घेताना, म्हणजे इथे येऊनच गांधी समजून घ्यावं अशी डोक्यात होती. विदर्भातली आणि महाराष्ट्रातली गांधी विषयात ज्यांची ज्याला आपण चांगल्या अर्थानं दादागिरी म्हणतो, ज्यांचा सर्वांगीण अभ्यास आहे, अशी माणसं या शिबिरासाठी आपण आमंत्रित केलं आहे. उद्घाटनपर सत्रासाठी आपण दादेश्वर सरांना बोलवलं आहे. त्यानंतर चंद्रकांत वानखडे आहेत. दुपारच्या सत्रात तुषार गांधी येत आहेत. तुषार गांधीचं लेट्स किल गांधी हे गांधी हत्येवरचं पुस्तक आपण गाजलेलं आहे, आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. उद्याच्या सत्रात गांधी आणि फाळणे शेषराव मोरे सर येत आहे. उद्या दुपारच्या सत्रात गांधी आणि आंबेडकर आहे.
मग या शिबिराची रचना ठरवताना मी ही गोष्ट ही लक्षात घेतली की केवळ गांधीवर आणखी शेंदूर फासायचं नाही. गांधीच्या व्यक्तिमत्वाबद्दल जे आक्षेप घेतले जातात त्या विषयात गांधीची नेमकी भूमिका का होती. गांधींनी फाळणी घडवली, गांधींनी दलितांचे हक्क काढून घेतले, असेही गांधींना मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे. त्याविषयी अतिशय गांभीर्याने विचार करणारे, संतुलित विचार करणारे 2 विचारवंत आपण बोलवले आहेत. आणि समारोपाला अमर रबीब सर येणार होते, पण काही कारणामुळे ते येणार नाहीत. तर अशी या शिबिराची रचना आहे. शिबिराची कुठलीही आपण प्रसिद्धी केली नाही, केवळ व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या आपल्या आम्ही सरच्या ग्रुपवर टाकलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की इतक्या वेगात आणि इतक्या सर्वत्र हे पसरलं की संपूर्ण महाराष्ट्रातून मला प्रतिसाद मिळाला. सर्वांची सूचना होती की शिबिर कार्यकर्त्यांचं आहे तर मर्यादित ठेवा, म्हणजे अधिक चांगली चर्चा होतील, अधिक चांगला विचार होईल. पण अनेकांच्या आग्रहाखातर संख्या वाढवावी लागली, जवळपास 80पर्यंत संख्या गेली आहे. रचना अशी आहे की साधारणतः तासभराचं व्याख्यान एका वक्त्याचं आणि त्यानंतर तेवढाच वेळ आपण प्रश्नोत्तरासाठी ठेवला. आपल्यापैकी इथे उपस्थित असणाऱ्यांचंही गांधींबद्दलचं वाचन छान आहे, अभ्यास चांगला आहे, चिंतन चांगलं आहे. माझं सर्वांना विनंती अशी आहे की प्रश्न विचारा, संवाद करूया, पण वाद नाही. म्हणजे एखाद्या सरांनी मुद्दा मांडला मला वेगळंच काही माहिती आहे तर अभिनिवेशनापेक्षा आपण मला अशी माहिती आहे असं करूया. आपल्याला मुळात जास्तीत जास्त चर्चा व्हावी हीच अपेक्षित आहे. म्हणून प्रत्येक सेशननंतर 1 तासाचा वेळ आपण प्रश्नोत्तरासाठी ठेवला. मात्र हे भान प्रत्येकाने असू द्यावं. एक आणखी दुसरी विनंती म्हणजे सर्वांनी आपले मोबाईल कृपया 2 दिवस ऑफ ठेवूया. व्हॉट्सअपला रजा देऊया 2 दिवस पूर्णतः, फेसबुकला रजा देऊया. यानंतर मी आमंत्रित करतो आजच्या उद्घाटन सत्राचे व्याख्याते सुरेश द्वादशीवर आहेत. सरांचं आपण टाळ्यांच्या गडगडाट स्वागत करूया. सरांबद्दल तसं आपल्या सर्वांना सांगायची आवश्यकता नाही. सुरेश द्वादशीवार हे नाव महाराष्ट्रात सुपरिचित आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रात कर्जदार लिहिणारे जे मोजके 2-3 संपादक आहेत, त्यामुळे सरांचं नाव आघाडीवर आहे. लेखणी आणि वाणीवर सारखीच हुकमत असलेले जे महाराष्ट्रातली माणसं आहेत त्यात द्वादशीवार सर आघाडीवर आहेत. सर मुळातले चंद्रपुरातले, चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात सर राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच दरम्यान सर पत्रकारितेत आले. दैनिक तरुण भारत या दैनिकापासून सरांनी पत्रकारिता सुरू केली. पत्रकार हा साहित्य जगतात किंवा ललित लेखनात किंवा चरित्र लेखनात फारसा रमत नाही. जसं सर वाणी आणि लेखणीवर जशी हुकमत गाजवतात तसं या दोन्ही प्रकारात म्हणजे सरांचं संपादकीय जसं लोक आवर्जून वाचतात तसं सरांचं इतर लेखनही आवर्जून वाचतात. सर तरुण भारतमध्ये असताना पत्रकारितेतले खऱ्या अर्थानं तेव्हा फील्ड रिपोर्टिंग नावाचा प्रकार काही फारसा प्रचलित नव्हता. त्या काळात पंजाबमध्ये जेव्हा दहशतवाद फोफावला होता त्या काळात सरांनी अमृतसरला सुवर्ण मंदिरात जाऊन जनरल सिंग भिंद्रनवालेची मुलाखत घेतली होती आणि अत्यंत गाजली होती ती मुलाखत. एकमेव पत्रकार अशी होती की ज्या ब्ल्यू स्टार ऑपरेशनपूर्वी भिंद्रनवालेशी संवाद करून ती आणि सरांच्या त्या मुलाखतीवरून देशातल्या अनेक आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्रांनी, इंग्रजी मासिकांनी ती अनुवादित केली होती. त्यानंतर सर लगेचच काही वर्षानंतर आसाममध्ये गेले. आसामच्या बोडो आंदोलनातलं रिपोर्टिंग सरांचं अत्यंत गाजलं. तिथे अनेकदा अतिरेक्यांनी सरांच्या डोळ्याला पट्टी बांधून सरांना फिरवलं, पण ते रिपोर्टिंग गाजलं. पंजाबचा दहशतवाद, एकंदरीत सर्व प्रकारचा दहशतवाद, नक्षलवाद या प्रकाराचा सरांचा अतिशय उत्तम अभ्यास आहे. तुम्हाला आठवत असेल अलीकडेच 5-6 वर्षापूर्वी सरांनी लोकयात्रा, गडचिरोलीच्या नक्षलवादी प्रदेशात लोकयात्रा काढली होती. जवळपास 21 दिवसाची ती यात्रा होती आणि सर्व प्रकारच्या फॅसिझम विरुद्ध कायम लढणारा लिहिणारा लेखक. म्हणजे आज सरकार बदलल्यानंतर सर्वजण नवीन सरकारचे गोडवे गात आहे, पण मोदी सरकारच्या काळात जे जे हिंदुत्ववादी अतिरेकीपणा करते त्याविरुद्ध धाडसानं लिहिणारा पत्रकार एकमेव कोणी असेल तर द्वादशीवार आहेत. सरांची पुस्तके भरपूर गाजली आहेत. अनेक सरांची पुस्तकं आहेत. त्यामुळे गाजलेली पुस्तकामध्ये अलकनंदा, तांदा, हाकुमी, घटनेतील 111वी दुरुस्ती, सारी माझीच माणसं, वर्तमान, कोहम, राजधर्म, मनवंतर. आणि मला सरांचं विशेष आवडलेलं पुस्तक म्हणजे तुम्हाला अनेकांनी जे साधना नेहमीच वाचतात, सरांनी मागील काही 2-3 वर्षात व्यक्तिचित्रणं केली होती. व्यक्तिचित्र अत्यंत उत्कृष्ट नमुना जर काय असेल तर तारांगण पुस्तक अवश्य वाचा. ज्या पद्धतीनं सरांनी जी माणसं उभी केली आहे, एक एक माणसं, मला सरांच्या वडिलांचे व्यक्तिचित्रण फारच अतिशय वेधक असं आलेलं आहे. पण नरहर कुरुंदकरांपासून अनेकांची व्यक्तिचित्रण त्यात आलेली आहेत. विदर्भ साहित्य संघाचे सर अनेक काळबंद अध्यक्ष होते आणि सध्या महाराष्ट्रातलं आघाडीचं दैनिक लोकमतचे ते 12 वर्षापासून संपादक आहे.
त्या अगोदर दैनिक लोकसत्ताचे संपादक होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण सरांना ज्या विषयासाठी इथे बोलवलं आहे गांधी विषयावर तर सरांचं प्रचंड चिंतन आहे. सरांच्या तोंडून गांधी ऐकणं ही मेजवानी असते. म्हणजे जेव्हा आम्ही या शिबिराची आखणी करत होतो तेव्हा अनेकांनी एकमेकांना सांगितलं की शिबिराची सुरुवात द्वादश शिवारांपासून करा. आणि द्वादश शिवार सर जो गांधी मांडतो तो अत्यंत वेगळा गांधी असतो. मी सरांना विनंती करतो की ते आपल्या उद्घाटनपर भाषणाला सुरुवात करतील. द्वादश शिवार. पुन्हा लोकसंख्येच्या आणि निवडणुकीच्या सूत्रात बोलायचं तर याचं सरळ उत्तर असं आहे की या देशातल्या कामगारांचा नेता गांधी, शेतकऱ्यांचा नेता गांधी, हिंदूंचा नेता गांधी आणि दलितांचाही मोठा नेता गांधीच. जगजीवनराम नावाचे सत्पुरुष जवळजवळ 14 खात्यांचे मंत्री होते दिल्लीत आणि 40 वर्ष होते ना. 40 ते कोणाच्या कृपेनं होते, ते याच कृपेनं होते. त्यामुळं कधीतरी आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपल्यापर्यंत विचारवंतांनी आणलेली पुस्तकं फार खोटी आहेत. त्यांनी फार चुकीची माहिती आमच्यापर्यंत आणलेली आहे. आणि तथाकथित गटांमध्ये विभागले गेलेले जे थोर वक्ते आहेत ते सुद्धा आपापल्या सोयीची माहिती सांगत असतात. मार्क्सवादी गांधींना न्याय देणार नाहीत. हिंदुत्ववाद्यांकडून गांधींना न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. आंबेडकरवाद्यांकडून गांधींचं नाव घेणं हा सुद्धा धर्मभ्रष्टपणाचा अपराध होतो का काय, अशी त्यांची भावना आहे. ज्या ठिकाणी खरोखरीचे हितसंबंध दुखावले गेले असतात त्या ठिकाणचा संताप समजता येण्याजोगा आहे. पण ज्या ठिकाणी हितसंबंधांची अडचण नसते, नुसताच द्वेष असतो, त्या ठिकाणी तो न समजण्याजोगा असतो. एक अकोल्याला माझं असंच व्याख्यान झालं. एका विद्यार्थ्याने मला असं प्रश्न विचारला की साहेब, गोडसेच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे गांधींविषयी. मी त्याला म्हणालो की गोडसेची पुस्तकं वाचून गांधींचा अभ्यास करणे याच्या एवढी अशास्त्रीय गोष्टच नाही कोणती. गांधींचा विचार गांधी वाचूनच केला पाहिजे. गांधीचे टीकाकार वाचून गांधींचा अभ्यास नाही करतायत. हे मी या सगळ्या 4 पैकी 3 वाद्यांसंबंधी सांगितलं. आता सगळ्यात अवघड आणि माझ्याही दृष्टीने अडचणीचा विषय आहे गांधीवाद्यांचा. व्यक्तिशः सुद्धा कारण नसताना माझा गांधीवाद्यांवर फार राग आहे. आणि तो राग असण्याचं कारण असं आहे की या जगाला गांधी समजावून सांगण्याची गरज खरी त्यांची होती, ती जबाबदारी त्यांची होती. पण गांधीवाद्यांनी कधीही गांधी समाजाला समजावून सांगितलं नाही. याचं एक कारण विनोबा आहे. एक कारण विनोबा आहे. सगळ्या गांधीवाद्यांनी सेवाग्रामची पूजा केली आणि पवनारला आपला आदर्श मानला. आता विनोबांना गांधींच्या समोर आणून उभं केलं आणि विनोबांच्या चष्म्यातून तुम्ही गांधीकडे पाहायला लागलात की गांधींमधला संघर्ष संपून जातो. गांधी हा या देशाच्या नाही, जगाच्या इतिहासात, जगाच्या म्हणतो मी, जगाच्या इतिहासात झालेल्या सर्वात मोठ्या लोकसंघर्षाचा नेता होता. स्वातंत्र्यासाठी जनतेनं या देशात जेवढा संग्राम उभा केला तेवढा संग्राम जगात दुसरीकडे कुठेही उभा झाला नाही. सैनिकांचे संग्राम झाले, जनतेचे संग्राम झाले नाहीत. जगातला सर्वात मोठा लोकसंघर्ष भारतात उभा झाला, त्याचा नेता गांधी होता. विनोबांच्या आयुष्यात संघर्ष नाही. विनोबा समन्वयाचा पुढारी आहे. आणि विनोबांच्या चष्म्यातून तुम्ही गांधींकडे पाहायला लागलात की संघर्ष वजा होतो. आणि संघर्ष वजा झाला की गांधी पातळच होत नाही, तो तरुणांना आवडेसाना असतो. तरुणांना संघर्षाचं आकर्षण आहे. गांधीवाद्यांनी गांधीविषयी तरुणांना वाटणारं आकर्षण
विनोबांना मध्ये आणून संपवून टाकलं. विनोबा संघर्ष टाळत जगले. विनोबा लहान माणूस नव्हता. कृपा करून एकदम जंप करून तिकडे नाही जायचं. विनोबा मोठा माणूस होता. म्हणजे आपल्यासारखी 10,000 माणसं जमा केली तरी एक विनोबा व्हायचा नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून जमीन सुधारणेचे 400 कायदे केले. सरकारला 4 लाख एकर जमीन मिळाली. विनोबाच्या भूदान यात्रेमध्ये त्याला 45 लाख एकर जमीन मिळाली. म्हणजे विनोबा 4,000 कायद्यांच्या एवढा मोठा आहे, लक्षात घ्या. तो लहान नाही आहे. तो लहान नाही, तो फार मोठा आहे. पण तरी सुद्धा विनोबांच्या आयुष्यात संघर्ष नाही आणि गांधींच्या आयुष्यात संघर्ष वाचून काहीच नाही. प्रत्येक संघर्षाला गांधी साऱ्या सामर्थ्यानिशी सामोरे गेले. कोणताही संघर्ष त्यांनी सोडला नाही. प्रत्येक प्रश्नासमोर संघर्षाचं उत्तर घेऊन ते उभे राहिले आणि त्यांच्या संघर्षासमोर साम्राज्यच टिकली नाहीत. ज्याच्या संघर्षासमोर साम्राज्य टिकली नाहीत त्याच्या आयुष्यातला संघर्ष वजा करून जर तो माणूस तुम्ही सांगायला लागलात तर मग का राहत शिल्लक? मी अनेक गांधीवाद्यांशी याविषयी बोललो आहे. आमच्या चंदू काका धर्माधिकाऱ्यांपासून आचार्य धर्माधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्याजवळ या प्रश्नाचं उत्तर नाही. ते म्हणाले नाही, गांधींची स्टेज संपली होती, विनोबांची स्टेज आली होती. अरे स्टेज संपली होती, अशा स्टेजेस संपल्या तर गांधी केव्हाच संपला, मग आपण चर्चा कशाला करतो त्याची? या जगाच्या इतिहासामध्ये लोकांचे जे संघर्ष आहेत त्यांना इतिहास नाही फारसा. इथं जे राज्यशास्त्राचे प्राध्यापक किंवा इतिहासाचे असतील त्यांना सांगतो, त्यांनी लक्षात घ्यायचं. आपल्या राजकीय अधिकारांच्यासाठी लोकांनी सडकेवर येणे आणि संघर्ष करणे सत्तेशी, ही गोष्ट पहिल्यांदा इंग्लंडमध्ये 1215 या वर्षी झाली. त्या वर्षी इंग्लंडमधले लोक एकत्र आले आणि राजाकडे काही लोकाधिकार मागायला गेले. मॅग्ना चार्टा म्हणून ती चळवळ आहे. कायद्याचा आधार असल्याशिवाय कोणालाही अटक करता येऊ नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय विशिष्ट मुदतीपेक्षा कोणालाही तुरुंगात डांबता येऊ नये, हे जे अधिकार आहेत हे त्या मॅग्ना चार्टामध्ये प्रथम मागितले गेले. जेम्स द फर्स्ट नावाचा राजा होता. लोकांनी युद्धात त्याचा पराभव केला आणि जेम्सने लोकांच्या या मागण्या मान्य केल्या आणि हा मॅग्ना चार्टा मंजूर झाला. हा पहिला जगाच्या इतिहासातला लोकांनी राजकीय अधिकारांसाठी एकत्र येऊन केलेला संघर्ष आहे. दुसरा संघर्ष याच राजाचा मुलगा चार्ल्स द फर्स्ट याच्या विरुद्ध लोकांनी केला. जेम्स द फर्स्टने ज्या मागण्या मान्य केल्या त्या चार्ल्सने नामंजूर केल्या. तेव्हा लोकांनी पुन्हा युद्ध केलं आणि या युद्धामध्ये लोकांनी राजाला सोडलं नाही, त्याला पकडलं, त्याचा पराभव केला आणि त्याला फासावरच टांगला. त्यातून लोकयुद्धामध्ये जनतेला विजय मिळू शकतो आणि राजसत्ता पराभूत होऊ शकते हे जगाला पहिल्यांदा कळलं. आणि तिसरा एक लोकयुद्धाचा प्रसंग आहे, तोही सांगण्यासारखा आहे म्हणून सांगतो. तो तुमच्या माझ्या महाराष्ट्रात झाला आहे. आपण इतिहासाचे विद्यार्थी आहोत आणि छत्रपतींचा इतिहास हा आपल्या अभिमानाचा विषय आहे. शिवरायाच्या चरित्रातल्या चांगल्या घटना सांगा विलक्षण असं म्हटलं की कोणताही इतिहासकार लगेच अफजल खान, शाहिस्ते खान, आग्र्याहून सुटका असल्या कथा सांगायला लागतो. मला शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली किंवा त्यांच्या चरित्र कथेमधली सर्वात विलक्षण कथा त्यांच्या मृत्यूनंतरची दिसते. शिवाजी राजांचा मृत्यू 1680 मध्ये झाला. 1691 मध्ये संभाजी मारला गेला आणि राजाराम जिंजीला निघून गेला. 1691 मध्ये अशी स्थिती आली
की मराठ्यांना राजा नाही, मराठ्यांना सेनापती नाही, मराठी सैन्याला पगार नाही, 3.5 लाखाची औरंगजेबाची फौज समोर आहे, तिने सगळे किल्ले ताब्यात घेतले असल्यामुळं मागे पळून लपून बसायला जागा नाही. अशा स्थितीत राजा नसताना, पगार नसताना, सेनापती नसताना, नेतृत्व नसताना महाराष्ट्रातले दरिद्री मावळे 1691 पासून 1707 पर्यंत औरंगजेबाशी लढत राहिले. 1707 मध्ये औरंगजेब मेला आणि मराठ्यांचा विजय झाला. हा लोकसंघर्षाचा आपल्या इतिहासातला सर्वात मोठा नमुना आहे. इथं नेता नाही. यार हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, बस ही एवढी एक प्रेरणा. शिवाजीचं मोठेपण शाहिस्ते खानाची बोटं तोडण्यात आहे, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यात आहे, की या इतक्या साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्यात आहे. आपल्या देशामध्ये एकटी मोठी होणारी माणसं खूप आहेत, त्यांना सलाम नाही का. पण जे लोक आपल्यासोबत आपला समाज मोठा करतात त्यांच्यासमोर लोटांगण. हे आंबेडकरांच्या वाट्याला आलं, हे गांधींच्या वाट्याला आलं. जे शिवाजीनं महाराष्ट्रात केलं ते गांधीनं हिंदुस्थानात केलं ना, तेच गांधींनी हिंदुस्थानात केलं. तो म्हणाला ते लोक ऐकत होते. तो विद्यार्थ्यांना म्हणाला शाळा सोडा, की लोकांनी शाळा सोडल्या. कालच मी घटना वाचली. पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती होते. तिथं पहिल्यांदा गांधीजींनी घोषणा केली की विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या पाहिजे म्हणून. मालवीय जे शाळा सोडण्याच्या विरुद्ध होते, कारण ते कुलपती होते. खुद्द मालवीयांच्याच मुलांनी शाळा सोडली. ते म्हणाले शाळा सोडा, तर मुलांनी शाळा सोडल्या. सरकारी लोकांना म्हणाले नोकऱ्या सोडा, त्यांनी नोकऱ्या सोडल्या. गांधी लोकांना म्हणाला तुम्ही तुरुंगात जा, तर लोक तुरुंगात गेले. बाहेर या म्हणाल तर बाहेर आले. एक दिवस तो म्हणाला करा किंवा मरा, तर लोक मरायला तयार झाले. प्रश्न असा आहे की जो माणूस राजा नाही, धर्मगुरू नाही, सेनापती नाही, पगारदार नाही, मालक नाही, साधा आहे, म्हातारा आहे, तो सांगतो आणि जे देश ऐकतो. एखाद्या माणसाच्या शब्दामध्ये एवढी ताकद आज्ञेमध्ये अशी कशी येत असते हे म्हणून पाहता. बाकीच्या नाही म्हणता येईल ना हे शब्द. शाळा सोडा, कॉलेज सोडा, नोकऱ्या सोडा, कोणी ऐकत नाहीत. गांधींचंच का ऐकत होते. जालियनवाला बागेचा प्रसंग आहे. जालियनवाला बागेचं कांड झाल्यानंतर जालियनवाला बागेच्या कांडाचा संबंध रिपोर्ट गांधीजींनी तयार केला. काँग्रेसने मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, पण मोतीलालजींना वेळ नव्हता म्हणून गांधीजी 3 महिने अमृतसरमध्ये राहिले आणि त्यांनी तो रिपोर्ट तयार केला. तो रिपोर्ट तयार केल्यानंतर ते बनारसला आले आणि सगळ्या जनतेच्या सभेत म्हणाले की जालियनवाला बागेमध्ये 350 शिखांनी या देशासाठी बलिदान केलंय. त्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ आपण स्मारक बांधलं पाहिजे. पुष्कळ नेते होते. एक नेता बोलला, दुसरा नेता बोलला, तिसरा नेता बोलला. सगळे लोक आपले व्याख्यान ऐकत होते, टाळ्या वाजवत होते, पैसे देत नव्हते. आपले लोक पैसे देण्याच्या बाबतीत सार्वजनिक तसे तेव्हाही जडच होते असा त्याचा अर्थ आहे. ते काय पैसे देत नव्हते, नुसते टाळ्या वाजवते. शेवटी गांधी उभा राहिला आणि तो आपल्या व्याख्यानात म्हणाला की तुम्ही पैसे देत असाल तर द्या, नसाल देत तर मी साबरमती आश्रमाचा लिलाव करतो आणि तो आश्रमात ते स्मारक बांधतो.
त्याबरोबर लोकांनी पैसे दिले. याचं कारण हा माणूस जे बोलतो ते करतो अशी लोकांची खात्रीच होती. ज्याच्या शब्दाच्या मागे त्याचं आयुष्य तारण म्हणून उभं राहते त्याच्या शब्दाला मंत्रशक्तीचं सामर्थ्य येतं. गांधीच्या शब्दाला अशा मंत्रशक्तीचं सामर्थ्य होतं म्हणून तो चले जाव म्हणू शकला. आणि ते झालं आपण पाहिलं. आता प्रश्न असा की ही ताकद या माणसाच्या शब्दात आली कशी? हा मला सुद्धा फार काळपर्यंत अडचणीत टाकणारा प्रश्न होता की हा गांधी एकदम असा 23 वर्ष तिकडे होता दक्षिण आफ्रिकेमध्ये. 15 साली आला. 1 महिना हिंदुस्थान फिरला गोखल्यांच्या शब्दाखातर. ते गोखल्यां त्याचं फिरणं सुरू असताना गोखले गेले आणि 1915 मध्ये गांधी आले देशाच्या राजकारणात. पहिलं राजकीय भाषण 1915चं बनारसचं. 5 वर्षात 1920 साली असहकारितेचं आंदोलन झालं आणि गांधी त्याचे अखिल भारतीय नेते झाले. 1915 मध्ये गांधीजींना सिनियर असलेले पुष्कळ पुढारी काँग्रेसमध्ये होते. या सगळ्या सिनियर मोस्टांना मागे टाकून हा ज्युनियर मोस्ट माणूस एकदम सिनियर कसा झाला? याचं उत्तर मला काही केलं सापडत नव्हतं. लाला लजपतराय होते, बिपिनचंद्र पाल होते, पंडित मालवीय होते, मोतीलाल नेहरू होते, बॅरिस्टर जिना होते, तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. एकाहून एक मोठे नेते होते आणि गांधी वॉज मोस्ट ज्युनियर मोस्ट. म्हणजे तुम्ही जर काँग्रेसची पूर्वीची अधिवेशनं पाहाल तर गांधी शेवटल्या रांगेत बसत असे खुर्चीवर कुठतरी कोपऱ्यात. आणि वेळ झालाच तर त्याला बोलू देत असत. तर हा एकदम पहिल्या रांगेतला पहिल्या क्रमांकाचा पुढारी कसा झाला? मी पुष्कळ पुस्तकांमधून पाहिलं पण मला त्याचं उत्तर सापडलं नाही. फार वर्षांच्या पूर्वी मी आणि माझी पत्नी आम्ही सुरतेला गेलो. तिथून बडोद्याला गेलो. बडोद्याला सरदार पटेलांचा आश्रम आहे बारडोलीला. त्या बारडोलीच्या आश्रमामध्ये 91 वर्षाचे गृहस्थ होते आणि ते वल्लभभाईंसोबत कधीतरी काम केलेले तरुणपणी होते. त्यानं मी हा प्रश्न विचारला की ऑफ ऑल द पर्सन्स हा ज्युनियर मोस्ट माणूस सिनियर मोस्ट कसा झाला आणि 5 वर्षात यानं सगळ्यांना मागे कसं टाकलं? त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ते म्हणले गांधीजींना टिळक फंड जमा करायचा होता. हे टिळक फंड सुद्धा फार विलक्षण प्रकरण आहे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा फंड मराठी माणसांनी जमा नाही केला, गांधीनं जमा केला. विषयच निघालाय म्हणून सांगून टाकतो. सरदार ग्रहामध्ये पटेलांचा मृत्यू, गांधीजी लोकमान्यांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची शवयात्रा निघाली. लोकमान्यांच्या शवाला खांदा कोण द्यायचं, कोण द्यायचं? पहिला खांदा द्यायला गांधी पुढे गेले. तेव्हा तिथले जे कर्मठ ब्राह्मण होते ते म्हणाले नाही 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 नाही, लोकमान्य ब्राह्मण आहेत त्यामुळं इथं ब्राह्मणच पाहिजे खांदा द्यायला. तर बापूंनी जे उत्तर दिलं आहे ते लिहून घेण्यासारखं आहे. बापू म्हणाले समाज कार्यकर्त्याला जात नसते आणि लोकमान्यांच्या शवाला पहिला खांदा गांधीजींनी दिला. सांकेतिक अर्थानं जिथं लोकमान्य संपले तिथं गांधी सुरू झाले. हे दुसऱ्याही अर्थानं एका खरं आहे, दुसऱ्याही एका अर्थानं खरं आहे. आपण सारे गांधीजींना गोखल्यांचा शिष्य मानतो, ते खरंही होतं. ते गोखल्यांना आपला गुरु मानतही होतं. पण गोखले आणि गांधीजीत फरक होता. गोखले इंग्रजांचं राज्य वरदान आहे असं म्हणत होते
आपण आपली बाजू पटवून दिली तर इंग्रज लोक आपल्यासाठी काहीही करतील असं म्हणत होते. ते दयावान आहेत म्हणत होते. गांधी सुद्धा त्या मताचे होते सुरुवातीला. त्यांनी हिंद कैसर नावाची पदवी ब्रिटिश सरकारकडून घेतली होती. पण जालियनवाला बागेचं कांड घडलं आणि गांधी म्हणाले हे सैतानाचं राज्य. ज्या दिवशी गांधी इंग्रजांच्या राज्याला सैतानाचं राज्य म्हणाला त्या क्षणी गांधीजींचं गोखल्यांशी असलेलं नातं संपलं आणि टिळकांशी असलेलं नातं सुरू झालं. म्हणूनही गांधी शिक्षणात भलेही पुस्तकी अर्थानं गोखल्यांचे शिष्य असतील, पण राजकारणात ते टिळकांचेच पुढचे अनुयायी होते. टिळकांचंच राजकारण पुढे नेणारे होते. सगळा लढा टिळकांचाच पुढे नेला त्यांनी. हां, मी हे सांगत होतो की टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींनी टिळक फंड जाहीर केला आणि लोकांना हे सांगितलं की मला 3 महिन्याच्या आत 1 कोटी रुपये पाहिजे. 1 कोटी रुपये पाहिजे. काँग्रेस पक्ष त्या काळात किती दरिद्री होता याची कल्पना यातून यावी. गांधीजी सारख्या माणसाला 1 कोटी रुपये जमा करायला 3 महिने लागायचे. आता 2-2 हजार कोटी रुपये एकेका डीलमध्ये खातात. आपला देश फार श्रीमंत झाला याचा हा पुरावा आहे. गांधीजी म्हणाले 1 कोटी रुपये द्या आणि 3 महिन्याच्या आत द्या. आणि नुसते मागून बसून राहिले नाहीत, रस्ते हिंडले, मुंबईच्या रस्त्यांनी हिंडले, अहमदाबादला हिंडले, पैसे मागत होते. 3 महिने संपले आणि लोक किती पैसे जमा झाले ते मोजायला बसले. तर ती रक्कम धरली 97 लाख. 3 लाख कमी पडले. तेव्हा वल्लभभाईंचे मोठे भाऊ बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल हे आले आणि ते बापूंना म्हणाले, बापू 3 लाख आपण कधीही जमा करून टाकू, टिळक फंड पूर्ण झाल्याची घोषणा करा तुम्ही. गांधीजी फार हट्टी होते. ते म्हणले असं नाही करणार मी, अजून 3 तास वेळ आहे. आता 9 वाजले, 12 पर्यंत वेळ आहे, 3 तास वाट पाहू. 1 कोटी रुपये जमा झाले तर ठीक, न झाले तर उद्या सकाळपासून ज्यांनी आत्तापर्यंत आपल्याला पैसे दिले त्यांचे पैसे परत करायला निघू आपण. शब्दाला ताकद यातून येते, शब्दाला मंत्र सामर्थ्य यातून येते. जो माणूस बोलेल तसाच करेल अशी खात्री जेव्हा असते तेव्हा हे येत असते. गांधीजींचं सामर्थ्य कुठल्या गुरुकडून आलेलं नाही, वारसा हक्कानं आलेलं नाही, ते त्यांनी स्वकष्टानं मिळवलेलं सामर्थ्य आहे. ती त्याची एकट्याची कमाई आहे. असा हा माणूस. त्याचा शब्द आसामपासून मुंबईपर्यंत चालला, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चालला, जगात चालला. आईन्स्टाईन म्हणाला की या नावाचा माणूस पृथ्वी तलावर पावलं उमटवून गेला, यावर पुढे कोणी विश्वासही ठेवणार नाही. टॉल्स्टॉय सारखा माणूस गांधींचा सल्ला घेत असे. रवींद्रनाथ त्यांना महात्मा म्हणत असत. हे राष्ट्रपिता ही पदवी त्यांना सुभाषबाबूंनी दिली, ज्याला आता त्याच्या विरोधात ते नेऊन उभं करतायत ते. हे लक्षात घ्या. असा हा माणूस होता. एक गोष्ट सांगितली नाही तरी विवेचन पूर्ण होणार नाही म्हणून सांगतो. माणूस मोठा व्हायला त्याचे अनुयायीही मोठे व्हावे असावे लागतात. तुम्ही आजच्या सरकारकडे पाहू नका, ते फार हलकं सरकार आहे. त्याचे अनुयायीही मोठे असावे लागतात. गांधीजींच्या एकेका अनुयायाचं नाव घेतलं तरी आपण नतमस्तक होऊन जातो. पंडित नेहरू हा माणूस तुम्हाला आणि मला या देशाचा प्रधानमंत्री म्हणूनच माहिती आहे. पण डिस्कव्हरी ऑफ इंडिया किंवा ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तकं ज्यांनी वाचली त्याचा नेहरूंचा वाङ्मयावरचा अधिकारच लक्षात येतो. नेहरू साहित्यिक झाले असते
तर ते चर्चिलच्या फार पुढे गेले असते, नोबेल पारितोषिकच मिळालं असतं. काय भाषा आहे, काय वर्णन आहे आणि काय परिणामकारकता आहे. अनेकांना धक्का बसेल अशी एक गोष्ट सांगतोस. इंदिरा गांधींना त्यांच्या अखेरच्या काळामध्ये BBC असा प्रश्न विचारला की जगाच्या इतिहासात तुमच्या मते सर्वात मोठा झालेला माणूस कोण आहे. काय उत्तर द्यावं इंदिरा गांधींनी. त्यांनी गांधींचं नाव नाही घेतलं, त्यांनी वडिलांचंही नाव नाही घेतलं, त्यांनी आद्य शंकराचार्यांचं नाव घेतलं. का घेतलं तर ते म्हणाले माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे, ते जरा वाचा त्यांच्याविषयी. म्हणजे नेहरू हे सारा उद्योग करत असताना आद्य शंकराचार्याचं चरित्रही अभ्यासत होते आणि बुद्धाचंही चरित्र अभ्यासत होते. हा माणूस या देशातल्या सगळ्या तरुणांचा नेता होता. 1930 साली तो काँग्रेसचा अध्यक्ष झाला, समाजवादाचा प्रवक्ता बनला. दक्षिणोत्तर भारतातल्या सगळ्या तरुणांनी त्याला आपला नेता मानला आणि नेहरूंनी गांधीला आपला नेता मानला. वल्लभभाई पटेलांची गोष्ट आहे. आपल्यापैकी किती लोक आपण वल्लभभाईंचा फोटो जर पाहिला तर तो असा शेतकऱ्यासारखा दिसतो, ओबडधोबड काळा असा. वल्लभभाई बॅरिस्टर होते आणि बॅरिस्टरीच्या 12 टर्म्स 6 टर्म्सच्या कार्यकाळात पूर्ण करून मेरिटमध्ये पहिल्या क्रमांकाने इंग्लंडमध्ये उत्तीर्ण झाले होते. वल्लभभाईंचं इंग्रजीवर काय प्रभुत्व होतं. दुर्गादासनी वल्लभभाईंचे पत्रांचे 12 खंड संपादित केलेले आहेत, ते वाचले पाहिजेत. एका पत्रामध्ये त्यांना आलेल्या माउंट बॅटननी लिहिलं आहे की तुमच्याशी इंग्रजीतून पत्रव्यवहार करताना मला माझ्या इंग्रजीचा संकोच वाटतो. हा वल्लभभाई या देशातल्या शेतकऱ्यांचा पहिला नेता होता आणि गांधी वल्लभभाईचा नेता होता. तिकडे दक्षिणेमध्ये राजाजी नावाचे एक नेते होते. हा राजाजी नावाचा माणूस राजगोपालाचारी जॉन केनेडीला फक्त 20 मिनिट भेटला. 20 मिनिट. केनेडींनी आपल्या डायरीत लिहून ठेवलंय की या माणसानं 20 मिनिटात माझ्यावर 20 शतकांचा संस्कार केला. तो दक्षिण भारताचा नेता होता आणि गांधी त्याचा नेता होता. मौलाना आझाद असं एक नाव आहे. हे मौलाना आझाद हे फार अडचणीत चकणारं नाव आहे आपल्याला. पण मौलाना आझाद, मौलाना अबुल कलाम आझाद असं हे आपण नाव घेतो त्यांचं. हे त्यांचं नाव नाही आहे, ह्या त्यांच्या पदव्या आहेत. मौलाना ही धार्मिक पदवी, अबुल कलाम हा त्यांना मिळालेला किताब आणि आझाद हे वर्तमानपत्रातलं पेन नेम आहे त्यांचं. वयाच्या 18व्या वर्षी कुराण शरीफावर भाष्य लिहिलं, मक्केच्या मशिदीला सादर केलं आणि अबुल कलाम म्हणजे विद्यावाचस्पती हा पुरस्कार त्याला मिळाला. वयाच्या 18व्या वर्षी गीतेवर भाष्य लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांचा आपण गौरव करतो. हा मुसलमानांमधला ज्ञानेश्वर होता. या मौलाना अबुल कलाम आझाद याच्या पदव्याच लोकांनी लक्षात ठेवल्या, त्याचं नाव कधी कोणी विचारलंच नाही. इतका त्याच्या ज्ञानाचा दरारा मोठा होता. मोहियुद्दीन अहमद असं त्यांचं नाव होतं. हा मोहियुद्दीन अहमद या देशातल्या राष्ट्रीय मुसलमानांचा नेता होता आणि गांधी त्याचा नेता होता. एक नाव आणखी सांगून हे विवेचन संपवतो. बिहारमध्ये एक मुलगा मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकानं पहिला आला, पहिल्या वर्गात. BAच्या परीक्षेत आला, लॉच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने आला आणि पुढे जाऊन तो या देशाचा राष्ट्रपती बनला, पहिला नागरिक बनला. त्याचं नाव राजेंद्र बाबू. हा राजेंद्र बाबू नावाचा माणूस फोटो बिटो पाहिले तर फार शामलू दिसतो आपल्याला.
ते शामूर काय नव्हते, फार कठोर होते ते. 1957 मध्ये इंग्लंडची राणी त्यांना भेटायला आली होती. तर तिच्या सन्मानार्थ त्यांनी राष्ट्रपती भवनात तिला खाना दिला. आणि जेवणाच्या नंतर ती जेव्हा जायला निघाली तेव्हा राजेंद्र बाबूंनी आपण लिहिलेले ग्रंथ तिला भेट दिले. त्या ग्रंथांची उंची राणीच्या कमरेच्या जरा वर आली. तेव्हा तिने स्वाभाविकपणे त्यांना कुतूहलाने विचारलं, बाय द वे मिस्टर प्रेसिडेंट, व्हेन डिड यू राईट ऑल धिस? हे तुम्ही लिहिलं कधी? राजेंद्रबाबू शांतपणे म्हणाले, बाई, तुझ्या बापानं आम्हाला तुरुंगात ठेवलं ना, तेव्हा आम्ही लिहिलं. असा हा राजेंद्र बाबू बिहार, उत्तर प्रदेश, बंगालचा नेता होता. गांधी त्याचा महानेता होता. अशा महानेत्याचं स्मरण तुम्हाला सगळ्यांच्या सोबतीनं करता आलं, त्याबद्दल मी धन्यता व्यक्त करतो आणि आपल्याला नमस्कार करतो. तेव्हा ते सांगितलं ना, पैसे जमा झाले, ते 97 लाख जमा झाले होते. हो. तर त्या म्हाताऱ्यांनी हे संबंध सगळं पुढलं कथा सांगितलं की 3 महिन्यानंतर 97 लाख जमा झाले. मग ते 1 कोटीला 3 लाख कमी पडले. मग गांधी असं म्हणाले, त्या दिवशी रात्री, तेच विसरलो, त्या दिवशी रात्री उशिरा हे जे गोदरेज कंपनीवाले कुलूप किल्ली, त्यांनी 3 लाख रुपये आणून दिले आणि तो फंड पूर्ण झाला आणि टिळक फंड मार्गी लागला. अशी कथा आहे. टिळक सहकाराच्या चळवळीतच लावले, सहकाराच्या चळवळीतच लावले. गांधी आपल्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशेब जाहीर करत असत. प्रत्येक पैसा त्यांच्याकडे येणाऱ्याच नाही, आश्रमात राहणाऱ्या कोणाहीकडे येणाऱ्या. ते कथा सांगण्यासारखी आहे. त्या आश्रमात जे जेवण व्हायचं ना, ते सगळे जेवायचे. कोणासाठी काही वेगळं जेवण होत नसतं. ते एकदा कस्तुरबांचे नातेवाईक आले. त्यांनी पाहिलं आपल्या पुरीच्या पोरांच्या काही येत नाही खायला, बिचारे असंच काहीतरी डाळ भात खातात. म्हणून कस्तुरबाईच्या नातेवाईकांनी तिला 25 रुपये दिले की तुझ्या पोरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घाल. तिचं आईचं हृदय होतं. तिने कधीतरी ते केलं. हे गांधीजींना समजलं. हरिजन साप्ताहिकामध्ये अग्रलेख लिहून गांधीजींनी कस्तुरबाचा निषेध केला. नुसता निषेध केला नाही, ते पैसे जमा करायला लावले आश्रमात. आणि मी माझं म्हणणं माझ्या पत्नीला पटवू शकत नसेल तर देश कसं माझं ऐकेल असं म्हणून 3 दिवस उपवास केला. ते पैशाच्या बाबतीमध्ये फार कठोर होते. ते आजच्या काँग्रेसवाल्यांवर जायचं नाही आपण. ते फार थोर लोक होते. तो लक्षणीयही उरला नाही आता महाराष्ट्रात. ते विचारे जे म्हणवतात ना, ते दयनीयच आहे सगळे. 1-2-3 जण शिल्लक राहिले आहेत आणि तेही 80-90च्या पुढे आहेत. त्यांची दया यावी अशी स्थिती आहे. एनिवे, तो मुद्दा नाही. साधना साप्ताहिक जिवंत आहे एवढा एक पुरावा. पण समाजवादी आणि मार्क्सवादी यांचा मूळ विचार मार्क्सवादाचा आहे. मार्क्सवादात थोडीशी लोकशाही मिसळली की समाजवाद तयार होतो. त्यामुळे समाजवादी स्वतःला मार्क्सवादी म्हणवतातच. SM जोशी मार्क्सवादी म्हणवायचेच ना स्वतःला. फार फरक त्यात काही नाही आहे. तेवढाच फरक, बाकी आणखी फरक. हे मुळात हे न पटण्यासारखंच आहे. हे पुन्हा गोडसेची पुस्तकं वाचून गांधीचा अभ्यास करण्यासारखंच आहे. लोकमान्य टिळक हा माणूस कृतिशील सुधारक होता. त्यांनी बालविवाहाला जाहीर विरोध केला, पण आपल्या मुलीचे बालविवाह केले नाहीत, हे लक्षात घ्या. लोकमान्य टिळक त्यांचे सगळे अनुयायी हे बहुजन समाजातून आलेले होते. पण ब्राह्मणेतरवाद तेव्हाही महाराष्ट्रामध्ये होता आणि शाहू छत्रपती एका त्यातल्या पक्षाचं नेतृत्व करणारे होते. जेधे, मोरे ही सारी मंडळी तशी होती. त्यात फार पुढे जात नाही, कारण तो आजचा माझा विषय नाही. पुढचा प्रकार असा आहे की 1937च्या निवडणुका आल्या तेव्हा गांधी होते. तर बॅरिस्टर नवी गाडगीळ
जेधे मोरे आणि मंडळींना जाऊन म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये या, आता आपली सत्ताच येते आहे, निवडणुकाच आहेत. जेधे मोरे आले, त्यांचे अनुयायी आले, शाहू महाराजांना सोडून आले. पण वल्लभभाईंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद बाळासाहेब खेरांना दिलं. खेर ब्राह्मण, तर पुन्हा काँग्रेस ब्राह्मणांची झाली म्हणून ते सगळे जे आले होते ते पुन्हा परत गेले. आपल्यामधला जातीयवाद हा आपल्यामध्ये फार मुरलेला आहे आणि तो सर्व जाती वर्गांमध्ये आहे. तो कुठल्याच एका जातीला त्याचा दोष देता येतो अशातला भाग नाही, तो सगळ्या जातींमध्ये आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. टिळक जात, खरं सांगू का, टिळक, गांधी, आंबेडकर, ज्योतिबा या माणसांवर जातींचे आरोप करणं हा आपला क्षुद्रपणा आहे. क्षुद्रपणा आहे, तो आपण कधीतरी टाकला पाहिजे. ही माणसं या सगळ्याच्या वर उठलेली माणसं होती. ही माणुसकीचा धर्म सांभाळणारी माणसं होती आणि माणुसकीचा धर्म सांभाळत असल्यामुळेच त्यांना हे सारं करता आलं आहे आयुष्यामध्ये. माझी अडचण अशी की मला तेवढं होता येत नाही, म्हणून माझ्यात जे दोष आहे मी ते त्यांच्यात पाहतो. मग ते मला आपले कुठतरी वाटतात की आहे बेटा थोडासा काय ब्राह्मणेतरवादी आहे किंवा जाती, बाकी काही नाही. त्याने हवा गांधी जितका जास्त विकला जाईल तितका तो लोकांना चालेल ना, ज्याच्या हातून. आणि ज्यांना विकण्याची संधी आहे तर ते अनायसे गुजराती आहेत बिचारे. गांधीही गुजराती होता, तर त्याचं नाव घेतल्याशिवाय चालेल कसं? ते घ्यावंच लागणार त्यांना. नुसतं सरदार सरदार करून नाही चालत, कारण सरदारचा पुन्हा गुरु गांधीच होता. ही अडचण आहे ना. तर गांधीला बाजूला सारून सरदारांचं नाव नाही घेता येत. अजूनपर्यंत सरदारांच्या पुतळ्यापेक्षा गांधीचा मोठा पुतळा बांधणारा राजकारणी देशात निघाला नाही, म्हणून तो निघाला त्या दिवशी आणखी मजा येईल आपल्या. हा सगळा राजकारणातला लोकांचा राजकीय मतं मिळवण्याचा प्रकार आहे. राजकारणाकडे तसंच पाहिलं पाहिजे. पण आपला अभ्यासवर्ग आहे त्यामुळं मी त्यात मुद्दाम जात नाही. ही बेसिकली ही माणसं फार मोठी होती, फार मोठी होती. नाव घेतलं तरी आपण आपल्या मानाखाली जाव्या अशी माणसं होती. अशी माणसं तुमच्या माझ्या देशात झाली, याच्या एवढा आनंद दुसरा कोणता आहे? तो आनंद आपण व्यक्त करूया. हो, गांधी विचारांचा ड्रॉबॅक नाही, या माणसांचा ड्रॉबॅक आहे. या माणसांचा ड्रॉबॅक आहे. तो विचार आत्मसात करता येत नाही, तो जगता येत नाही. तो जगता न येण्यामधलं आपलं अपयश कबूल करता येत नाही, म्हणून मग अशी नावं ठेवली जातात. नाही असं सांगतो तुम्हाला, पाकिस्तानची मागणी झाल्यानंतरचं हे विभाजन आहे. पूर्वी जिना सुद्धा हिंदुस्थानवादीच होते ना. जिना पाकिस्तानवादी 1936 मध्ये झाले. त्यानंतर हा विषय पुढे आला. आम्ही 2 राष्ट्र आहोत ही भाषा बोलणारे जे होते त्यांना वेगळे राष्ट्रवादी म्हटलं गेलं. द्विराष्ट्रवाद हे वास्तव आहे या देशातलं एकेकाळचं, तेव्हाचंही होतं, आताही आहे. द्विराष्ट्रवाद त्यांनीच मांडला का सावरकरांनी मांडला? हिंदू हे राष्ट्र आहे म्हटलंच ना त्यांनी सुद्धा. तसा मुसलमान हे वेगळं राष्ट्र आहे असं म्हणणारा वलीउल्लापासून सगळे होते. त्यामुळे तो काही मुद्दा नाही. मौलाना आझाद हे त्यातले नव्हते. मौलाना आझाद अखंड हिंदुस्थानवादी होते आणि अखेरच्या क्षणापर्यंत फाळणीला ज्या 2 नेत्यांचा विरोध राहिला त्यात मौलाना एक आणि गांधी दुसरे होते. अखेरच्या क्षणापर्यंत मौलानांनी विरोध केला. म्हटलं नाही याचं कारण एकच आहे की ते म्हणणारे जे आहेत ते इतके थोडे आहेत आणि दुबळे आहेत. म्हटलं जाईल. आजच्या घटकेला परवा आपल्या घटनेच्या उद्देशपत्रिकेमधला सेक्युलरिझम शब्द गाळला. त्या दिवशी मोदींचंच सरकार म्हणालं ना की हे ज्यांनी गाळलं ते अराष्ट्रीय कृत्य आहे म्हणून. येईल ना, हे शिकतील, आपण अशी आशा करूया. तशी तुम्ही 2 दिवस प्रार्थनाही करा.
साधा मुद्दा आहे. तुम्ही सुभाषबाबूंचं चरित्र आणि त्यांचं तत्वज्ञान वाचलं असेल तर सुभाषबाबूंचा गांधीजींच्या सगळ्या मांडणीवर विश्वास नव्हता. ते अहिंसावादी वगैरे नव्हते. सुभाषबाबूंनी तर एक असंही म्हटलेलं आहे एकदा की या देशामध्ये हिटलर आणि मार्क्स यांचं तत्वज्ञान एकत्र करून तयार केलेली हुकुमशाही आवश्यक आहे या देशातला जातीयवाद मोडून काढायचा. गांधी या भूमिकेपर्यंत जात नाही. त्यामुळे त्यांचे मतभेद जे आहेत हे मतभेद केवळ हिंसा आणि अहिंसा यापुरते मर्यादित नाहीत, वैचारिकही आहेत. मोठेपणातला भाग हा आहे की मतभेद वैचारिक असताना सुद्धा ते एकमेकांना फार मानत होते. आझाद हिंद फौजेच्या व्यासपीठावरून भाषण करताना सुद्धा नेताजी आपल्या व्याख्यानाची सुरुवात राष्ट्रपिता बापू और माँ को प्रणाम असं म्हणून करायचे हे आपल्या लक्षात असेल. त्यामुळं असं आहे त्या नाटककाराच्या किंवा कादंबरीकाराच्या भाषेत सांगायचं तर ह्या सगळ्या नक्षत्रांच्या शर्यती आहेत. मोठी माणसं आहेत ती, त्यांच्यात मतभेद असणारच. आपल्यात मतभेद असतात, मतं नसताना मतभेद असतात. तिथं तर मतही होती, मनही होती, मोठी माणसं होती, मतभेद असणारच. सगळ्याच्या सगळं कसं पटेल. नेहरूंनी एक पुस्तक लिहिलं आहे, गांधी दॅट आय डिड नॉट लाईक. मला न आवडलेला गांधी. तर मला का आवडत नव्हता गांधी? ते गांधी उगीच दारूचा आग्रह धरतात, दारू नको म्हणून. नंतर एक त्या तसं म्हटलंय, पुष्कळ कारण लिहिले, मोठा लेख आहे तो. त्यात एक बळीर असेल की मी या देशाचा सर्वात तरुणांचा लाडका नेता होतो. मी जिथं जाईन तिथं लाखोंनी सभा व्हायच्या माझ्या. तरुण पोरं भेटायला यायची, मुली भेटायला यायच्या, सगळे माझ्या भोवती जमायचे. पण माझी सभा कुठेही हो, केवढी हो, माझ्या सभेत कधीही कुणी पंडित जवाहरलाल नेहरू की जय म्हणत नसत, महात्मा गांधी की जय. हे ह्या गमती ज्या आहेत ना ह्या समजून घेण्यासारख्या. येस, नाही, इवन मोदी अपोजिट. मोदींनी सुद्धा परवा म्हटलं की गांधीशिवाय दुसऱ्या कोणाचा फोटो नोटीवर नाही. ते आता कसं आहे, आपण त्याचं ग्रेडेशन ठरवणार आहे कोण आहोत. पण ती मोठी माणसं होती एवढंच. थँक्यू ऑल.